सर्व गाव जेवढं कीर्तनाला राहणार नाही तेवढं जनाबाईला शिक्षा पाहायला. काय झालं ते पांडुरंगाने चमत्कार केला. जो सूड होता त्याला पालवी फुटून गेली. सर्वांनी जय जयकार केला. पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. की जनाबाईची काही चुकी नाही. सर्वांनी जनाबाईचा लगेच जय जयकार केला. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. जनाबाईची कीर्ती जिकडे तिकडे पसरली. सर्व संत जनाबाईच्या दर्शनाला. कबीर महाराज मोठे संत होते. ते म्हणे जनाबाईच्या दर्शनाला जाऊ. कबीर महाराज, कबीर महाराज, ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज जनाबाईच्या दर्शनाला. एक वेळेला कबीर महाराजामध्ये गोरक्षनाथामध्ये स्पर्धा झाली होती. म्हणे लप्पा छप्पीचा खेळ खेळू म्हणे गोरक्षनाथ न कबीर महाराज. गोरक्षनाथ पाण्यामध्ये बेडूक होऊन गेले. कबीर महाराजांना म्हणे पकडो. कबीर महाराजांनी कुठपर्यंत प्रयत्न केला आणि पकडलं. बोले पकड लिया. बोले अभी दूसरा खेळ तुम छुपो बोले. आणि त्यावेळेला कबीर महाराज गंगेमध्ये पाणी होऊन गेले. गोरक्षनाथांना काही पकडता आलं नाही. मग गोरक्षनाथ बोले ये नाही डाव खेलेंगे. बोलो दुसरा डाव. त्रिशूल फेकला वरती आकाशात आणि त्याच्यावरती गोरक्षनाथ बसले त्रिशूलावरती. आणि कबीर महाराजावर रामनामाची गुंडी होती शेलाविनाची. फेकली आकाशात गुंडी तर त्रिशूळाच्या वरती तिथे जाऊन बसले. आ जाओ बोले ऊपर डाव खेलेंगे. तर एवढे सिद्ध पुरुष होते कबीर महाराज गोरक्षनाथ. ते कबीर महाराज आले ज्ञानोबा माऊलीला घेऊन जनाबाईचं दर्शन करायचं. नामदेव महाराजांनी घेतलं. जनाबाई नदीवर आणि एका बाईनं जनाबाई गौऱ्या टाकेन, दुसरी चोरे. आणि तिने तो जो ढेग आहे तो चोरला बराचसा. जनाबाईचं तिचं हे भांडण तिथे. हे तिघ संत ज्ञानोबा माऊली कबीर नामदेव महाराज म्हणे हे जनाबाई. आणि ती भांडत होती गौऱ्यावरनं. कबीर महाराज म्हणे उगस आलो रे बाप. एवढ्या लांबून का शिवून आलो ना. हे तर भांडण करताय म्हणे. भांडण म्हणे महाराज संतांनी तुम्ही जाऊ नका. भांडण मिटवा आमचं. संतांचं काम आहे भांडण होऊ न देण्याचं. भांडण मिटवा. म्हणे काय झालं. ही म्हणते म्हणे माझ्या गौऱ्या आहे आणि हिने माझ्या गौऱ्या चोरल्या आहे. म्हणे कसं ओळखायचं. गौरी कानाला लावा आणि जी गौरी विठ्ठल विठ्ठल बोलेल ती माझी. आणि जी कबीर आणि नामदेवाच्या माला डोलू लागल्या.